मंजिल तो पानी ही है चाहे कितनी ही बार क्यों ना गिरना पड़े। मंजिल तो पानी ही है चाहे कितनी ही बार क्यों ना गिरना पड़े। सपने हर हाल में पूरे होंगे चाहे उसके लिए खुद से क्यों ना लढना पडे। चाहे उसके लिए खुद से क्यों ना लढना पडे। जय हिंद, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन आपल्या छोट्याशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। मित्रो, आपण या अगोदर या ठिकाणी आपण गणिताबद्दलचा कशा प्रकारे अभ्यास करावा हा व्हिडिओ, त्यानंतर हिंदीबद्दल कशा प्रकारे अभ्यास करावा आपण हा व्हिडिओ या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न केला। यानंतर आपली मागणी होती की आपण बुद्धिमत्तेसाठी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ पाहिजे। मग आज मी या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्तेबद्दल एक गोष्ट सांगणार, रिझनिंगचा अभ्यास आपण कशा प्रकारे करावा आणि कुठले कुठले प्रकरण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। बरं, आता हा भाग महत्त्वाचा काय मी सविस्तर पहिले सुरुवातीला सांगून देतो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा का ठरणार आहे मी सुरुवातीला सांगून देतो, लक्षात ठेवा। आपल्याला माहिती असेल फक्त आणि फक्त रिझनिंग म्हटल्यावर रिझनिंग म्हटल्यावर एखाद्या हाताशी रिझनिंगचं पुस्तक घेतलं त्याचा आपण अभ्यास केला याचा अर्थ तो अभ्यास नसतो मित्र, लक्षात ठेवा। कारण यामध्ये खूप काही समजण्यासारखी गोष्टी असतात। ज्याला जे समजलं, ज्याला जे कळलं त्याने प्रॉपर त्या आणि नियोजन पद्धतीने तो कार्यक्रम केला समजा तुम्ही। आता समजण्यासारख्या गोष्टी काय लक्षात ठेवा। आता पेपर सिलेबसमध्ये म्हणजे गणित बुद्धिमत्ता हिंदी दिलं म्हणजे सगळं झालं का असा अर्थ नसतो। पेपरमध्ये नेमका ऑफिशियली सिलेबस काय हे आपल्यापैकी 50% मुलं कोणी पाहत नाही। आता मला वाटतं तुमच्यामधून सुद्धा कित्येक मुलांनी कमीत कमी तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन प्रॉपर वाचून प्रॉपर त्या ठिकाणी काय दिलेला सिलेबस आहे तो सुद्धा तुम्ही आजपर्यंत कोणी पाहिला नसेल। तुम्ही जिथे कुठे ऑफलाईन ऑनलाईन क्लास लावले असतील त्या सरांनी शिकवलं आणि तुम्ही शिकलं, बस एवढंच त्या ठिकाणी कार्यक्रम घडलेला आहे। परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन बाहेर सुद्धा त्या ठिकाणी काही लोक शिकवतात, याला काही अर्थ आहे का? अजिबात नाही। म्हणजे मुद्देसूद 100 गोष्टात एक गोष्ट सांगण्याचा मुद्दा असा आहे की पेपरमध्ये ज्या गोष्टी येणार आहे आपण त्याच गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहे। पेपरमध्ये जो प्रश्न येणार आहे आपण त्याच प्रश्नांबद्दल आणि त्याच प्रकरणांबद्दल आपण समजून घेणार आहे। असं नाही की कुठे जर तुम्ही एक मुद्दा ऐकलेला एससीचा एक फंडा आहे वेगळा जीडीसाठी खास करून तरी, की जे प्रकरण त्या ठिकाणी पेपरला त्या ठिकाणी येणार आहे त्यांचं ते मुद्देसूद तेवढंच ते प्रकरण त्या ठिकाणी येतात असा कुठला, कारण फरक असतो। जर तुम्ही असं केंद्राची भरती म्हणजे तुम्ही कुठे वेगळी भरती दिली असेल सीजीएल सीएचएसएल त्या ठिकाणी प्रश्नांची लेवल वेगळी आहे, प्रकरण वेगळे आहे किंवा काहीतरी नवीन गोष्टी त्या ठिकाणी ॲड होतात। जीडीसाठी काही पद्धती वेगळ्या आहे। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जसं की उदाहरणार्थ तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो मी। उदाहरण असं आहे की जर तुम्ही कुठे घरी ऑनलाईन ऑफलाईन क्लास परचेस केला असेल तर नक्की काही विद्यार्थ्यांना अजून हे माहिती नसेल की स्टाफ सिलेक्शन जे सीजीडीला घड्याळ कॅलेंडर सारखे ह्या ज्या काही गोष्टी प्रकरणं येतात का। मित्रो, माझ्या अनुभवानुसार तरी मी स्वतः ते प्रश्न अजून त्या ठिकाणी पाहिलेले नाही, परंतु याचा अभ्यास करावा का नाही करावा आणि करावा तर का करावा, नाही करावा तर का नाही करावा, ह्या गोष्टी सुद्धा मी या ठिकाणी समजून सांगणार आहे। आणि मी काही प्रकरणं देणार ते तुम्ही प्रकरण आवर्जून हाताशी तुम्ही त्या ठिकाणी वही आणि एक पेन ठेवा आणि जे मी प्रकरणं सांगणार आहे तुम्ही तेच प्रकरणं त्या ठिकाणी प्रॉपर लिहून घ्या आणि त्याच प्रकरणांचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा। मी या ठिकाणी तुम्हाला काही प्रकरणं सांगणार, तुम्ही कृपया सगळ्यांनी ते प्रकरणं नोट करून घ्या आणि त्याच प्रकरणांचा तुम्ही अभ्यास करावा। आता अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ मी गणितामध्ये जे व्हिडिओ बनवलेला की गणिताचा अभ्यास कसा करावा सेम त्याच लाईनीने सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करा। आता त्याच लाईनीने अभ्यास करा म्हणजे कसा करा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सुरुवातीला तुम्ही एक त्याला थेरॅटिकली पूर्ण करा। काय करा? तुम्ही त्याला थेरॅटिकली पूर्ण करा। मी या ठिकाणी कुठलं पुस्तक वापरावं सुद्धा सांगणार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही कुठलं महत्त्वाचं पुस्तक असणार आहे सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही त्याला एखादा कुठला तरी क्लास घेता, पार्ट 1 पार्ट 2 जेवढे पार्ट असेल थेरॅटिकल त्याला पूर्ण करा। नंतर त्या संबंधित त्या पुस्तकात तुम्ही प्रश्न लावा किंवा तुम्ही यूट्यूबला तुम्ही प्रिव्हियस प्रश्न लावा आणि नंतर तुम्ही जास्तीत जास्त ते पीडीएफ वगैरे असतील तुमच्याकडे मागील प्रश्नपत्रिका त्याच्यातून तुम्ही सराव करा, तेव्हा तो प्रकरणाचा भाग आपल्याला मजबूत होणार। आता बुद्धिमत्ता सुद्धा असा भाग आहे तो कधी संपणार नाही। अनेक तर्क बुद्धी त्या ठिकाणी लागू शकतात। फक्त काय आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आणि प्रॅक्टिस झाली, जेवढी प्रॅक्टिस तुमची गणिताची चांगली असेल तेवढी पकड तुमची बुद्धिमत्तेवर तुम्ही सहज होणार आहे। मी काही प्रकरणं सांगणार, तुम्ही ते प्रकरणं नोट करून घ्या, त्या ज्या लाईनने मी गणितामध्ये अभ्यास करण्याची पद्धत दिली त्याच लाईनने सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा। तर रिझनिंग मधलं सगळ्यात पहिलं प्रकरण त्या ठिकाणी आपलं कोडिंग आणि डिकोडिंग। मी यामध्ये कुठला भाग शिकण्यासारखा आहे आणि कुठला भाग सहज आपण तर्कबुद्धीने सुद्धा आपण त्याला आपण सोडू शकतो या गोष्टी पण मी या ठिकाणी सांगणार। हे बघा, पहिलं प्रकरण तुम्ही त्या ठिकाणी नोट करा, कोडिंग आणि डिकोडिंग। कोडिंग डिकोडिंग बद्दल आपल्याला माहिती असेल की जे काही एबीसीडी वगैरे जे काही जनरली प्रश्न ते प्रश्न विचारले जातात, एकदम स्तर खूप आणि खूप कमी असतं लेवल एसएससीला, एकदम सरळ आणि सोप्या भाषेतला तो प्रश्न असतो, त्याला आपण सहज कॉमन सेन्सने सुद्धा आपण सोडू शकतो। परंतु प्रॅक्टिस आणि एक वेळा तो एखादा लेक्चर पाहून समजून घेणं तेवढंच गरजेचं, लक्षात ठेवा तुम्ही। आता बुद्धिमत्तेमध्ये तुमचा सगळ्यात एक महत्त्वाचा डाऊट तो मी क्लिअर करतो। डाऊट असा आहे की मला बरेच जण म्हणतात सर मला बुद्धिमत्तेमध्ये चांगले स्कोर येतात, मला चांगले मार्क्स येतात, या अंधश्रद्धेमध्ये तुम्ही राहू नका। आता ही अंधश्रद्धा काय नेमकी समजून घ्या।
मित्र कसं आहे ना, ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला बुद्धिमत्ता आणि हिंदीमध्ये चांगले मार्क येतातच. पण आपल्याला सिलेक्शन घेणाऱ्यांची यादीमध्ये यायचं आहे ना, की 1-2 मार्कांनी राहणाऱ्याच्या यादीमध्ये, लक्षात ठेवा. मग जर सिलेक्शन घेणारा तुम्ही असाल तर तुम्ही हा विचार आजपासून सोडून टाका. तुम्ही हा विचार करा, की मला ते 20 पैकी 20 कसं येणार आहे. कारण बुद्धिमत्ता आणि हिंदी एवढा सोपा भाग आहे, की यामध्ये आपला मार्क अजिबात सुटता कामा नये. परिपूर्ण आपल्याला मार्क आपल्या हाती यायलाच पाहिजे. म्हणून परिपूर्ण असा प्रयत्न करा, की मला ते 20 पैकी 20 मार्क आलेच पाहिजे. हिंदी आणि बुद्धिमत्तेमध्ये एवढा सोपा तो भाग आहे. जो जमत तो समजून घ्या. असं नाही की तुम्हाला सगळं जमलं, मग तुम्हाला कथन निष्कर्ष झालं, सिटिंग अरेंजमेंट झालं, हा भाग तुम्ही सोडून दिला आणि तुम्ही म्हणले मला चांगलाच मार्क पडले. पण नाही ना. तो अभ्यास करणारा मुलगा ते 2 प्रश्न सोडून गेला आणि तो बाजी मारून गेला आणि तुम्ही 1 मार्काने फेल होऊन गेले. याला काय अर्थ आहे का? अजिबात नाही. म्हणून तो सोपा भाग आहे. म्हणून तो तुम्हाला जमणं साहजिकच आहे. ज्या त्याला जे जमलं नाही ते तुम्हाला जमायला पाहिजे, त्याला म्हणतात स्पर्धा. पहिलं प्रकरण आहे कोडिंग डिकोडिंग. दुसरं प्रकरण असणार आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण आपल्याला माहिती आहे, वर्गीकरण म्हटल्यावर भिन्न असंगत म्हणजे जे काही 2-4 काही ते दिले असतात, भिन्न वेगळेपणा ओळखा, ज्याला आपण मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो ऑड म्हणजे काहीतरी विषम ओळखा तुम्ही, असं त्याला आपण वर्गीकरण म्हणतो. दुसरं प्रकरण झालं. तिसरं प्रकरण आहे संख्या शृंखला. तिसरं प्रकरण असणार आपलं संख्या शृंखला. चौथं प्रकरण असणार आहे आपलं मॅट्रिक्स. याला थोडंसं पॉईंट द्या. आता मॅट्रिक्स प्रकरण काय? हे बघा, हे मॅट्रिक्स प्रकरण मी 2015-16 जी भरती होती त्यानंतर त्या भरतीमधल्या प्रश्नपत्रिकांमध्ये मॅट्रिक्स हे प्रकरण पाहिलं होतं. नंतर मी माझ्या वेळेला तरी मी मॅट्रिक्स प्रकरण पाहिलं नाही. मॅट्रिक्स काय आहे काय नाही तुम्ही ते पाहून घ्या, समजून घ्या. मॅट्रिक्स म्हणजे एक मोठा तक्ता असतो, त्या ठिकाणी शोधावा लागतो काहीतरी बराचसा मुद्दा. ते मॅट्रिक्स असतं, त्याची शक्यता येणं फार कमी, पण त्याला समजून घेणं सोपा भाग आहे. फक्त त्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आकृती. एस-एस-सीचं सगळं समजदार आणि सोपं आणि सरळ आणि स्कोरिंग प्रकरण म्हणजे आकृती. आता आकृती म्हटल्यावर त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहित चला, दर्पण, जलप्रतिबिंब, कागज काटना, कागज मोडना. ठीक आहे. काय? आकृती, दर्पण, जलप्रतिबिंब, कागज काटना, कागज मोडना. याच्यानं एकदम फ्री, एकदम सोपा आणि सरळ भाग आहे, जे आपल्या हातातील मार्क्स हे कधी सुटता कामा नये मित्र, लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळं तुम्ही प्रॉपर लिहून ठेवा आणि त्या ठिकाणी समजणं सुद्धा गरजेचं आहे. एक वेळा आकृतीचं तुम्ही थिअरेटिकल लेक्चर पाहून घ्या आणि नंतर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तो भाग सोपा आणि सरळ. यानंतर पुढचं प्रकरण आपलं येतं बैठक व्यवस्था. आता बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, लक्षात ठेवा. आता बैठक व्यवस्था हा फक्त कॉमन सेन्सचा प्रश्न नाही आहे. म्हणून कृपया त्या ठिकाणी असं डोकं लावू नका, की याने म्हटलंय की ए बीच्या बाजूला बसलाय, बी काय याचा बसलाय, मग आपण कॉमन सेन्स लावून सोडू शकतो. अजिबात सोडू शकत तुम्ही, कन्फ्यूज होणार नक्की त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. ऑप्शन त्या ठिकाणी तसे दिलेले. म्हणून बैठक व्यवस्था हा भाग सुद्धा एक कुठल्या तरी प्रॉपर एक सरकडनं त्या ठिकाणी समजून घ्या, शिकून घ्या आणि त्या शिकल्यानंतर समजल्यानंतर तुम्ही त्या आधारित जास्तीत जास्त प्रश्न लावा तुम्ही त्या लेवलचे जीडीचे. जास्तीत जास्त लेवलचे प्रश्न लावल्यानंतर अनेक प्रश्न हाताळल्यानंतर थेरॅटिकली त्याला परिपूर्ण समजून घ्या. एखादी गोष्ट थेरॅटिकली परिपूर्ण समजल्याशिवाय ती तुम्हाला समजत नाही, तुम्ही प्रॉपर त्या लेवलचे तुम्ही प्रश्न सोडत नाही. म्हणून कुठली गोष्ट पहिले थेरॅटिकली प्रॉपरली समजून घेणं फार फार गरजेचं आहे. म्हणून बैठक व्यवस्था ही फार महत्त्वाचं प्रकरण. याला समजून घेणं, समजूतदारपणा ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण किंचित असे लोक ज्यांना हे प्रश्न कळत नाही, ते तुम्हाला कळले की म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बाजी मारले असं समजा. म्हणून महत्त्वाचं प्रकरण याला तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे. चित्रोक पूर्ण करणं. चित्रोक पूर्ण करणं आपल्याला माहिती आहे, हे सुद्धा एक प्रकरण आहे. हे सोपं आणि सरळ प्रकरण. याला सुद्धा तुम्ही एक वेळा थेरॅटिकली समजून घ्या आणि नंतर तुम्ही सहजपणे प्रश्न तुम्ही सोडवणार आहे. थेरॅटिकली समजणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा काही पटीने महत्त्वाचं तुम्ही प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस केल्याने आपल्याला काही तर्क लागतं आणि प्रॅक्टिस केल्याने आपण खूप जास्त काही गोष्टी शिकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. यानंतर येतं आता एक थोडंसं एक डाऊटफुल प्रकरण, ते म्हणजे कॅलेंडर आणि घड्याळ. आता मीच तुम्हाला सुरुवातीला बोललो की कॅलेंडर आणि घड्याळ हे प्रश्न मी पाहिले नाही आणि येत नाही, लक्षात घ्या. आता येत नाही हे मी 100% या ठिकाणी गॅरंटीने व्हिडिओमध्ये सांगतो की हे प्रश्न येत नाहीत, तरी सुद्धा काही लोक काही क्लास घेणारे हा भाग त्या ठिकाणी शिकवतात. ते आता शिकवल्याने म्हणजे वाया जातं का शिकणं? अजिबात नाही. हे मलाही माहिती शिकणं वाया जात नाही. किंवा एखादा कुठे बाय चान्स एखादा भटकत एखादा कुठे प्रश्न आला असेल, किंवा मागे मी दिल्ली पोलिसला पाहिला होता, मी एस-एस-सी मार्फत कुठेतरी आला होता तो प्रश्न. मग मी का सांगते की तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास करून मला सांगा, तुम्ही या 2 प्रकरणात तुम्ही काय तर 2, 4, 5, 8 दिवस तुम्ही घालशान, नाही जमला तुम्ही निगेटिव्ह विचार करशान. मग एवढा वेळ वाया घालण्यापेक्षा जे महत्त्वाचं ते अगोदर करा. याला तुम्ही जर तुमचं बुद्धिमत्तेचा पूर्ण सिलेबस झाला असेल तर तुम्ही हे प्रकरण तुम्ही शेवट करू शकता, घड्याळ आणि कॅलेंडरवर. जनरल बेसिक गोष्टी समजून घ्या, शिकून घ्या. हे प्रश्न येण्याचे फार फार कमी चान्सेस आहे, म्हणून पहिले ते करा, नंतर याला शेवट करा. मी छाती ठोकून सांगतो, हे प्रश्न येणं फार फार कठीण आहे, मुश्किल आहे. ठीक आहे. पुढचं प्रकरण आहे आपल्याला अंकगणितीय तर्क. लक्षात ठेवा. आता अंकगणितीय तर्क म्हटल्यावर काय? जसं म्हटलं असतं की बेरजेला जर आपण वजा म्हटलं, वजाला भागाकार म्हटलं, भागाकारला गुणाकार म्हटलं, हे जे काही प्रकरण आधारित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, अंकगणितीय तर्क या प्रकरणामध्ये येतात.
यानंतरचं प्रकरण आहे तुमचं आलं वेन आरेख. आता वेन आरेख जे असतं ना, वेन आरेखचं प्रश्न, वेन आरेख हे प्रकरण आहे. वेन आरेख हे प्रकरण समजल्यानंतर तुम्ही एक प्रकरणाचा अभ्यास करा, ते म्हणजे नंतर येतं कथन और निष्कर्ष. आता मी लाईनिंगने सांगण्याचा प्रयत्न करते का, की कथन और निष्कर्ष हे प्रकरण शिकण्या अगोदर वेन आरेख हे प्रकरण शिकणं फार फार गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीला वेन आरेख बोललो आणि नंतर मी कथन निष्कर्ष बोललो, लक्षात ठेवा. यानंतरचं प्रकरण आहे आपल्याला रक्तसंबंध, ब्लड रिलेशन. रक्तसंबंध हे जो प्रकरण आहे ना, हे तो एकदा तुम्ही मला वाटतं तुम्ही क्लास करू नका डायरेक्ट याचा, का हा सगळा कॉमन भाग आहे. आता मी तुम्हाला इथं शिकवणार आहे का नाही, तर एक कॉमन गोष्ट आहे. जे रक्त नातं इथे फक्त तुम्ही एखादं कागदावर तुम्ही त्या ठिकाणी हे करा की हा अमुक अमुक आहे, याची ही मावस बहीण आहे, याचा हा भाऊ आहे, याचा हा वडील आहे, मग याचा हा कोण, याला असं नातं जोडत चला. एक स्वतःचा तर्क, स्वतःच्या बुद्धीचा तुम्ही कसंही स्वतः पद्धतीने वापर करा आणि सहज सोप्या भाषेमध्ये तुम्ही या प्रकरणाला तुम्ही सोडवू शकता आणि त्याला पास करू शकता. यानंतर दुसरं प्रकरण आहे पासा. पासा सुद्धा समजण्यासारखा भाग आहे. तुम्ही नुसतं कॉमन सेन्स लावून तुम्ही तो प्रश्न अजिबात सोडू शकत नाही. त्याला तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. त्याचे काही नियम असतील, काही अटी असतील, काहीतरी इकडे तिकडे, तर तुम्ही नियम अटी समजून घ्या. थेरॅटिकल त्याला समजून घ्या. नंतर त्याच्यावर आधारित तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न लावा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तो भाग तुमचा पॅक झाल्याशिवाय राहणार नाही. नंतर तुमचा आला सादृश्यता. सादृश्यता थेरॅटिकली सुरुवातीला थोडंसं समजून घ्या, नंतर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न लावा. नंतर लुप्त संख्या. लुप्त संख्या थोडंसं डोकं खाजण्याचा विषय, थोडंसं म्हणजे काय ना, की लुप्त संख्या म्हटल्यावर त्या ठिकाणी काहीतरी बॉक्स असतो, एखादी संख्या त्या ठिकाणी नसते आणि आपल्याला विचार करायला ते काय येणार आहे काय येणार आहे. हा थोडंसं वेळ वाया जाणारा थोडासा हा एक प्रश्न आहे. म्हणून जेवढं आपल्याला ते तर्क लागत ते विचार होते तेवढा विचार करा. बाकी या प्रश्नाला जास्त वेळ जास्त जाईल या गोष्टी तुम्ही म्हणजे थोडंसं टाळा. पण जर आपला तर्कबुद्धी चांगली असेल, आपला प्रॅक्टिस, आपला सराव जर चांगला असेल, तुम्ही हा लुप्त संख्या प्रकरण सुद्धा खूप सोपं आहे, तुम्ही सहजपणे त्याला सोडवू शकता. अंग्रेजी शब्दकोश. अंग्रेजी शब्दकोश याला तुम्ही सुरुवातीला थिअरेटिकली समजून नंतर जास्त प्रश्न. मुद्दा मित्र लक्षात ठेवा, रिझनिंगसाठी तुम्ही थिअरेटिकली तेवढं 1, 2, 4 जेवढं क्लास तेवढे पाहून घ्या, पण जास्तीत जास्त तुम्ही प्रिव्हियस इयरचा सराव करा. बस मी तर म्हणतो, जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर सराव करा. तुम्ही प्रिव्हियस इयर सराव जेवढा तुम्ही करणार आहे त्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या जास्त तुम्हाला समजणार आहे. म्हणून कृपया सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही जे मागील प्रश्नपत्रिका जे काही PDF असतील ते PDF ओपन करा आणि बुद्धिमत्तेचा प्रत्येक प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त सोडत चला. पण त्या अगोदर तुमचं हे झालेलं फार गरजेचं, लक्षात ठेवा. आता यानंतर पुस्तक कुठलं वापरावं. पुस्तक माझ्या मताने मी वापरलेलं मी सांगेन तुम्हाला. हरियनचं रिझनिंगचं पुस्तक आहे किंवा SSCचं कुठलं रिझनिंगचं पुस्तक असेल, किंवा जर मी सांगते म्हणून नाही, जर तुम्हाला वाटत एखादं कुठलं बेस्ट पुस्तक आहे, जास्त प्रश्न साठा आहे, चांगली लेवल आहे, चांगलं टॉपिक वाईज दिलेले, तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे तुम्ही सोडू शकता. पण माझं सजेशन तुम्हाला जास्तीत जास्त असं असेल की तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही खूप लावा, कारण तो साठा आपल्याकडे भरपूर उपलब्ध. तुम्ही एवढे तुम्ही लकी आहे की तुम्हाला गेल्या वर्षी आमची ती 18ची भरती झाली असेल, आमची 22ची भरती झाली असेल, आता गेलेली 23ची भरती असेल, तर त्या भरतीतले तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी प्रश्न साठा अवेलेबल आहे. तुम्ही तिथून तुम्ही तयारी करू शकता. जरी तर कोणाला अजूनही डाऊट असेल त्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. वेळ भेटल्यानंतर नक्की आपला रिप्लाय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. जर व्हिडिओ खऱ्या अर्थाने जर आवडला असेल तरच त्या ठिकाणी लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपलं स्टेटस ठेवा, अशी प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती आहे. आणि लाईक करा, शेअर करा. जर आपण नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा, पण लाईक करायला विसरू नका. आवडलेला असेल तरच लाईक करा, ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.